बाय द वे हा माझ्या आयफोन 17 वरचा पहिला व्लॉग असणार आहे. कंपल्सरी पाठवणार भाई, कंपल्सरी दोघांकडून भाई. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना काय बोलतो. अरे मग काय मी असे विषय घेतच नाही जिथे करिअर संपायची लाईन लागते. काय असं काय जसं जशी तुला भीती आहे तशी सेम मला पण. हाय हॅलो नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आपण आत्ता जस्ट उठलेलो आहोत. आंघोळ केली नाही आहे, करायची बाकी आहे. ब्रश केलेला आहे, आता आंघोळ करणार, गाडीवाडी करणार, मेकअप करणार आणि जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे आपला एक मित्र राहतो. त्याच्यासोबत एक छोटंसं पॉडकास्ट आहे, पण त्याच्या मध्ये दोन चार मिनिटं काहीतरी शूट करायला हवं, काहीतरी बोलायला हवं, काहीतरी गप्पा मारायला हव्यात आणि त्या तुम्हाला दाखवायला हव्यात. म्हणून मी एक ब्लॉग शूट करतोय. गंमत येणार आहे, दाखवतो तुम्हाला हळूहळू काय गंमत आहे, कोण मित्र आहे, कुठे चाललं बघूया. बाय द वे हा माझ्या आयफोन 17 वरचा पहिला व्लॉग असणार आहे, त्यामुळे याच्यात आणखीन बऱ्याच गमती असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला दाखवत राहीनच. सी यू. मित्रांनो, आपण आता नीलच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलेलो आहोत. व्हॅले पार्किंग आहे. भाऊ म्हणजे साधा नाही, भाऊ म्हणजे क्रेझी. घराखाली व्हॅले ठेवला. आता पुढे लगेच चावी घेऊन वरती जातो आणि पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. 13व्या माळ्यावर आलेलो आहोत आपण. म्हटलं ना, आयफोन 17ची कमाल. भाई भाई कुठे आहे भाई? अरे काय रे, बघ दुबई नंतर भाऊ भेटलाय. मुद्दाम ब्लॉग म्हटलं भाई. आता नील आहे तर भाई कुठे मला पाठवलं. कंपल्सरी पाठवणार भाई, कंपल्सरी दोघांकडून भाई. भाई कसा काय नागपूरची काय आणलीस? 17 आणली. ऑरेंज फोन घेतलास ना म्हणून. हे बघ ऑरेंज. अरे बघूया आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना हा मला कलर डायरेक्ट शिवसेनेचा कलर. रजत थँक्स मॅन. आम्ही सगळ्यांनी भगवे आयफोन घेतल्यामुळे खास संत्रा बर्फी जसनीर थिंग्स यांच्याकडून. नागपूरची फेमस घोगरे स्वीट भाई. प्रमोशन ऍड्रेस पण सांग आणि कितीला घेतली ती पण सांग. छे नाही बेसिकली मला पहिल्यांदा समजली आहे. अरे तुला पहिल्यांदा. थँक्स भाई. का तो खूप वेळपास नाही, पण मला समजलं आता की कोण आहे काय. भाई मी ब्लॉग शूट करतोय. ओके. आणि मित्रांनो हा यश. मित्रांनो हा यश. तर ह्याला असं वाटतं मला हा माहिती नाही, पण मला हा माहिती आहे. तुम्ही याच्या रील्स बघत असता. मी याला आत्ता इथे भेटलोय आणि यशला असं वाटतं मला आठवत नाही, पण यश असं नाही. जस्ट एक विचारलं की आलेला दादाने हात मिळवला, म्हटलं अरे ओळखतो की आपला असंच कोण दिसला म्हणून हात मिळवला. तुला ओळखतो मी, तुझ्या रील्स बघतो. मला तुझं रील आठवत नाही, पण तू घरी एक रील केला तसं फार आवडलं. कुठलं? आता मला आठवला. लहान बाळ तुझ्या भाची बरोबर का ते झालं बेडवरती बाळ आहे आणि तो हा ट्रेंड होता चेसवाला. हा मॅग्नसवाला. तो ट्रेंड होता. भाई खतरनाक रील केला. थँक्यू. आवडतो भारी. थँक्यू सो मच. सारखं ते 70 आहे ना, मला एक इकडे पण आहे. सेमच आहे. कुठला आहे? 17 प्रो ना? जो मॅक्स आहे ना, प्रो मॅक्स आहे. एक नंबर.
माझं तुला माहिती आहे ब्लॉगची सुरुवात कशी झाली आहे? हा ब्लॉगच माझा केलाय की iPhone 17 वरचा पहिला ब्लॉग. अरे हू एल्स देन मी. एक्झॅक्टली. आणि हा कदाचित पहिला अपलोड पण होईल. मित्रांनो टीम आलेली आहे, सगळी टीम आलेली आहे. आता जे होईल त्याची कॉन्ट्रोवर्सी नाही झाली म्हणजे माझा पॉडकास्टचा इतिहास, तुला माझा पॉडकास्टचा इतिहास आहे. मी खूप बातम्या देतो. आज आपलं काय सिरियस नाहीच ना, आपलं एकदम गप्पा गोष्टी असं आहे. मी असे विषय घेतच नाही जिथे करिअर संपायचे लाईन लागेल. असं काय जसं जशी तुला भीती आहे तशी सेम मला पण भीती. आता परत एकदा मी मित्रांनो नील सोबतच आहे. आमचं पॉडकास्ट झालेलं आहे, चिल झोन चाललाय, गप्पा टप्पा चाललेले आहेत. नील तुला कसं वाटतंय पॉडकास्ट करून? मला तर भारीच वाटतं, बट मला मजा आली की आपण असं एक आयडिया म्हणून माझ्या डोक्यात मी करायला आपण म्हटलं की तुझ्यासोबत करूया. पण बाय दी एंड ऑफ दॅट तुझ्याकडे चांगली फिलिंग होती. तू म्हणलास की अरे नॉस्टॅल्जिया इतका झाला की मला आता हे सगळं मी अशा पद्धतीने दिवाळी साजरी करणारे गेले 4-5 वर्ष मी दिवाळी पण नाही साजरी केली. काम पण या सगळ्या गोष्टी आपल्या आता करायच्या सोडून दिल्यात, तर तू परत करणार आहेस असं तू म्हणलास. आणि ते मला दॅट वॉज द टेक अवे ऑफ द डे असं ऍक्च्युली टेक अवे होता. कारण भाई नीलने एवढं नॉस्टॅल्जिक केलंय ना. मी जेवढे माझे जवळचे मित्र आहेत सगळ्यांना बोलवणार आहे, जे लहानपणीचे मित्र आहेत त्या सगळ्यांना बोलवणार आहे. त्यांच्यावर लहानपणी जशी दिवाळी खेळलोय ना तशी दिवाळी खेळणार आहे. भाई नील थँक्यू तुम्हाला बोलवलं सर. हा छोटासा ब्लॉग आहे माझा, पण तो ॲटलिस्ट युट्यूबला काहीतरी करायचं म्हणून मी करतोय. हळूहळू मी सर तुमच्या कृपेने मी थोडा प्रो होईन ब्लॉग्समध्ये आणि छान ब्लॉग करेन. आणि माझा ना नीलने केलेला एक ब्लॉग खूप फेवरेट आहे. लंडनला तो आणि करण हाईड पार्कला भेटले होते फुल फॅमिली. तर प्लीज तो ब्लॉग बघा. तो इतका कमाल ब्लॉग आहे ना, ज्यांना असं वाटतं, खूप आहेत असे अस्पायरिंग ब्लॉगर्स ज्यांना असं वाटतं त्यांना ब्लॉग बनवायचा ना, भाई माझ्यासारखे जे नौके आहेत त्यांनी खरंच तो ब्लॉग बघा. खतरनाक ब्लॉग आहे, प्लीज बघा. आता हे खूप महत्वाचं आहे माझ्या ब्लॉगिंगसाठी. काय बोलतो अरे बघ काय मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला हा छोटासा ब्लॉग संपत आलेला आहे. पण आपण नीलकडे गेलो, त्याच्याशी गप्पा मारल्या, आपण छान टाइमपास केला, एक पॉडकास्ट केला, फन पॉडकास्ट. आणि आता आपण परत घरी चाललोय. छोटासा ब्लॉग आहे, आय नो, खूप मोठा ब्लॉग नाही आहे, पण या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मजा आली असेल. आणि हळूहळू अशा छोट्या अपडेट्स तुम्हाला देतच राहील. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज हा चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.